केवळ विकास नव्हे, ही तर नव्या पर्वाची सुरुवात. महायुतीने उभारला उन्नतीचा झंझावा. महाराष्ट्राच्या यशोपटलावर महायुतीच्या सोबतीने शिवसेनेने उमटवली स्वाभिमानाची मोहर आणि त्यात तेजाळून उठला आपला कोल्हापूर जिल्हा. आणि हे लय भारी पर्व सुरू झालं ते महायुतीचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या कर्तृत्वशील कार्यकालापासून. अहो, लाडकी बहीण योजना किती फेमस झाली महाराष्ट्रात. आणि का फेमस झाली माहितीये? कारण हा फक्त दिल्या जाणाऱ्या 1,500 रुपयांचा प्रश्न उरला नाही, तर आपल्या हक्काच्या बहिणीसाठी कधीही धावून येणारा भाऊ ही ओळख एकनाथजी शिंदे यांनी खूप कष्टातून निर्माण केली. तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्या भावानं सुरू केली आहे, महायुतीने सुरू केली. ती कधीही बंद होणार नाही. अहो, लाडकी बहिणीला 1500 रुपये दिले ते सक्षम करण्यासाठी दिले. त्या 1500 रुपयामधून आता बँका 1 लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज माझ्या लाडक्या बहिणीवर देणार आहेत. आणि पुढच्या काळामध्ये आम्ही ते 2100 रुपये देखील करणार आहोत. भगिनीला सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक विडा उचललेला आहे. पुढं 1 रुपयात पीक विमा आणला. आहा, आपला बळीराजा सुद्धा एकदम खुश. महिलांना एसटी प्रवास शुल्क सवलत, मुलींचे उच्च शिक्षण मोफत. हे झालं साऱ्या महाराष्ट्रासाठी. पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात इथं सलग 2 वर्षे महापुराचा फटका बसला आणि पार उद्ध्वस्त झालं सगळं. इथल्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांसोबत स्वतः सन्माननीय एकनाथजी शिंदे कंबर कसून इथं उतरले. पूरग्रस्तांना मदत करतानाचा संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहेत. स्वतः पुरात घुसून जीव वाचवले. हे कसं विसरणार हो आम्ही. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर शहरातील शाहू सांस्कृतिक मंदिरामध्ये व्यवस्था केलेल्या पूरग्रस्तांना अन्न आणि पाण्याची मदत सुरू केली आहे. याच वेळी एका पूरग्रस्त आजारी महिलेला हॉस्पिटलमध्ये तात्काळ जाण्यासाठी त्यांनी स्वतःची गाडी देखील दिली. पुढे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 3,800 कोटी रुपयांचा प्रकल्प इथे आकाराला आला. ही वेगळी झेप. म्हणूनच कोल्हापूरकरांच्या मनात रुजला एकच बाणा, शिंदेंची शिवसेना. कोर्टाची पायरी शहाण्या माणसानं चढू नये असं म्हणतात. मात्र नाईलाजाने ती चढावी लागलीच तर हायकोर्टाच्या दारी इथून मुंबईपर्यंत किती धावाधाव करावी. म्हणूनच इथे हायकोर्टाचं सर्किट बेंच व्हावं ही कोल्हापूरकरांची मागणी. गेले 40 वर्षे ही मागणी पूर्णत्वाला गेली नाही, मात्र महायुती शासनाने त्या मागणीची पूर्तता करून दाखवली. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच उभं राहिलं. असेच एक एक प्रकल्प आता सर्वसामान्यांच्या स्वप्नपूर्तीची आस घेऊन साकार होत आहेत. आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरसाठी 277 कोटींचा निधी, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी 1,445.97 कोटी रुपयांचा निधी, ऐतिहासिक रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी 25 कोटी, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी 30 कोटी. ही आहे माझ्या कोल्हापूरची सुबत्ता. खरंच माझं कोल्हापूर नव्या उमेदीनं उभं राहत आहे. कोल्हापूर चित्रनगरी पहा किती गतीने उभी राहिली. नवीन लोकेशन तयार करणे आणि सुविधा वाढवण्यासाठी महायुतीने इथे 40 कोटींचा निधी रुजवला. 175 कोटींच्या निधीतून भव्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आकाराला येत आहे. श्री अंबाबाई देवस्थान परिसराचा जोमाने विकास होतो आहे. कोल्हापूरकरांच्या सेवेत उतरलेल्या शेकडो इलेक्ट्रिक बसेस या वैभवात मोलाची भर घालत आहेत. कधी आपण कल्पनाही केली नसेल की इथल्या अवकाशात दररोजच विमानांच्या भराऱ्या होतील. इथे इतक्या जलद सर्किट बेंच उभं राहील. कोल्हापूरची चप्पल आंतरराष्ट्रीय ब्रँड बनेल. सोबत पर्यटन संधी वाढत आहेत. उद्योगांची क्षितिजे विस्तारत आहेत. इथे होऊ घातलेला बास्केट ब्रिज, उड्डाण पूल या असतील कोल्हापूरच्या वैभवशाली विकासाच्या पाऊलखुणा. खरंच माझं कोल्हापूर नव्या उमेदीनं उभं राहत आहे. महायुतीने आम्हाला निधीचा बळकट कणा दिला आहे. उद्या तरुणांच्या हाताला भक्कम काम मिळेल. IT पार्कद्वारे इथे रोजगार निर्मितीस प्राधान्य दिलं जात आहे. शहराची कित्येक वर्षे प्रलंबित असणारी हद्दवाढ करून शहराची घुसमट तोडली जाणार आहेच. सोबत ग्रामीण भागालाही नव्या युगाशी जोडलं जाणार आहे.
फुटबॉल अकॅडमीद्वारे इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणे, पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाद्वारे इथल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांची उन्नती साधणे, ऐतिहासिक रंकाळा तलाव इथे म्युझिक फाउंटन उभारणे, अशी कैक स्वप्न या मातीत रुजतात. आणि हे आहे महायुतीचे अभिवचन. शक्तीपीठ महामार्गास कोल्हापुरातील प्रस्तावित रिंग रोड जोडले जावेत, हा असेल महायुतीचा प्रयास. खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी शहरातील सर्वच अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवणे, हा आहे महायुतीचा शब्द. शहरात ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था उभारणे, वाहतूक नियंत्रणासाठी रस्ते रुंदीकरणासह भुयारी मार्ग, स्कायवॉकची निर्मिती, शहरातील नवदुर्गा मंदिरांचा विकास, KMTच्या माध्यमातून पर्यटन बसेस संकल्पना राबवणे, रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या नावे मुलींची सैनिकी शाळा स्थापन करणे, अंमली पदार्थ मुक्त शहर हा लौकिक निर्माण करून शहरासाठी 1100 बेडचे रुग्णालय उभे करणे, अशा वचनपूर्तीसाठी महायुती शासन कटिबद्ध आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज विकास, राजर्षी शाहू समाधी स्थळ विकास, पंचगंगा घाट तसेच रंकाळा तलाव सुशोभीकरण, महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचे भक्कम जाळे उभारणे, हेरिटेज लाईट्स, कुस्ती संकुल, सिद्धार्थनगर इथे पूररक्षक भिंत, अशा अनेक स्वप्नांचा पाठपुरावा करायचा आहे. खूपशी कामं गतिमान आहेत, काही लवकरच गती घेतील. मात्र महायुती आपल्या वचनापासून हटणार नाही. बदल होतो आहे आणि होतच राहणार, यात शंका नाही. या देशाचे नेतृत्व करणारे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहराला देशातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी या निवडणुकीमध्ये महायुतीलाच विजयी करा आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांच्या मनातलं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज व्हा, एवढीच विनंती करतो. आपल्याला नम्र विनंती आहे, महायुतीच्या सर्व उमेदवारांना कोल्हापूर शहराच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, आपल्या कच्च्या बच्चांच्या भवितव्यासाठी आणि खऱ्या अर्थानं नव्यानं होत असलेल्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या अत्यंत नियोजनबद्ध होणाऱ्या विकासासाठी आपण महायुतीच्या उमेदवारांना, सर्व उमेदवारांना विजयी करा. सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचा कीर्तिध्वज आता आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेत फडकवायचा आहे. सर्वसामान्यांच्या हिताची ग्वाही, महायुतीशिवाय इथं पर्याय नाही.